ठळक घडामोडी। ठाण्यात दूधवाल्यांची मुजोरी वाढली। महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकास कापूरबावडी पोलिसांनी केली अटक। ठाण्यात रिक्षा चालकांचा वाद चिघळण्याच्या मार्गावर। भूकंप झाल्यास ठाण्याचे नेपाळ होण्याची दाट शक्यता। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांवर महिलांचे वर्चस्व। ठाण्यात दूध विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे। ठाण्यातील दूध विक्रेत्यांचा अमूल, महानंद, गोकुळ, मदर आणि वारणा या दूध कंपन्यांच्या दूध विक्रीवरील बंदी विरोधात कोणताही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीयेत। एकीकडे सामान्य नागरिकांना महागडे ट्रेटा पॅकचे दूध विकत घ्यावे लागत आहे, तर दुसरीकडे किरकोळ विक्रेते चांगले कमिशन देणाऱ्या कंपन्यांचे दूध ग्राहकांच्या माथी मारून पैसे कमावत आहेत। आता सरकारने मध्यस्थी करून लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत। 22 एप्रिल पासून सुरू असलेल्या ठाणे शहर दूध विक्रेत्यांच्या संपावर कोणताही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीयेत। महानंद, गोकुळ, अमूल, मदर आणि वारणा या 5 कंपन्यांनी मनमानी करीत दूध विक्रेत्यांना फक्त 1 ते 1.5% कमिशन दिल्यामुळे दूध विक्रेत्यांनी लिटर मागे 2 रुपये आकारीत नागरिकांची लूट सुरू केली आहे। त्या विरोधात आता नागरिकांनी एकजूट केल्याने विक्रेत्यांनी या कंपन्यांची दूध विक्रीच बंद केली आहे। त्यामुळे नागरिकांना मॉलमधील ट्रेटा पॅक मध्ये विकण्यात येणारे महागडे दूध घ्यावे लागत आहे, ज्यामुळे सामान्य गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे। त्या विरोधात सरकारने दूध कंपन्या आणि दूध विक्रेत्यांशी चर्चा करून यावर लवकरच तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। दुसरीकडे किरकोळ विक्रेत्यांनी आम्हाला या कंपन्यांकडून मिळणारे कमिशन अगदी तुटपुंजे असल्याने आम्ही दुसऱ्या कंपन्यांचे दूध विकून जनतेची सोय करीत असल्याचे सांगितले। आमचे कमिशन वाढवित नाही तोपर्यंत या कंपन्यांच्या दुधावरील बहिष्कार सुरूच राहणार असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकास कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे। स्वप्नाली लाड आणि रत्नागिरीच्या 2 मुलींनी रिक्षातून उडी मारल्यानंतर पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या मुजोरीचा आणखीन एक प्रकार ठाण्यात घडला आहे। एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलिसात एका रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजय पांडे असे त्या रिक्षा चालकाचे नाव असून त्याने 5 मीटरचा जाब विचारणाऱ्या महिला पत्रकाराशी हुज्जत घालीत रिक्षा दुसऱ्या वाहनाला ठोकल्याने महिला किरकोळ जखमी झाली। अशा प्रकारची या वर्षातील ही दुसरी घटना आहे। ठाणे नौपाडा येथून घोडबंद रोड येथे घरी जाण्यासाठी काल रात्री 11:30च्या सुमारास घोष या महिला पत्रकाराने रिक्षा पकडली। मात्र कापूरबावडी परिसरातून भरधाव निघालेल्या या रिक्षाचा मीटर पास जाणवल्याने घोष हिने रिक्षा चालक पांडे याला जाब विचारला, तरीही न जुमानता त्याने भरधाव रिक्षा हाकणे सुरूच ठेवली। या घाईत रिक्षाची धडक दुसऱ्या वाहनाला बसल्याने झालेल्या अपघातात घोष जखमी झाल्या। जखमी घोष यांना तेथे सोडून रिक्षा चालक पांडे पसार झाला। या प्रकरणी घोष हिने कापूरबावडी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शहर वाहतूक शाखेच्या मदतीने रिक्षा क्रमांकावरून पांडेला अटक केली। कापूरबावडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। ठाण्यात
रिक्षा चालकांचा वाद चिघळण्याच्या मार्गावर आहे। रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत रिपाई एकतावादीचे जितेंद्र कुमार इंदिसे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या सोबत ठाण्यातील अनेक रिक्षा चालकांनी साखळी उपोषण केले। ठाणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे खासगी बसमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे, त्यामुळे टीएमटीचा महसूल बुडत असून रिक्षा चालकांचेही उत्पन्न घटत आहे। या खासगी बस चालक आणि मालकांवर कारवाई करावी, रखडलेले परवाने तत्काळ देण्यात यावेत। ऑनलाईन रिक्षा परवाना वाटप प्रक्रियेत पास होऊनही केवळ शैक्षणिक कारण सांगून परवाने देण्यात आलेले नाहीत, अशा लोकांना तत्काळ इरादा पत्र देण्यात यावे। रिक्षा स्क्रॅप करण्याची 16 वर्षाची अट 20 वर्ष करावी। योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रतिदिन आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे। 1 मे पासून रिक्षांच्या दरपत्रकात वाढ सुचवावी। ग्रीन टॅक्सीची लुबाडणूक थांबवावी। रिक्षा स्टँडवरील दरपत्रकाचे फलक लावावेत आदी मागण्यांसाठी 6 एप्रिल रोजी ठाण्यातील सर्व रिक्षा चालकांनी मोर्चा काढला होता। त्यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे इंदिसे यांनी मंगळवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे। मात्र आज हे आंदोलन चिघळले। शहरातील रिक्षा चालकांनी या विरोधात संप पुकारला, त्यामुळे शहरात तुरळक रिक्षा धावत होत्या। या संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले। रिक्षा नसल्या कारणामुळे परिवहनच्या बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली, तर काहींनी चालत जाणे पसंत केले। बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या। टीजीएसबी ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता। टीजीएसबी सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का। भूकंप झाल्यास ठाण्याचे नेपाळ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। नेपाळच्या भूकंपाने सर्वांनी धडा घेण्याची वेळ आली आहे। ठाणे जिल्ह्यात याआधी घडलेल्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेसह आतापर्यंतच्या घटनांमध्ये एकूण 87 बळी गेलेत, तर 64 पेक्षा अधिक जण जायबंदी झालेत। या घटनेनंतरही पालिका प्रशासन असो की राज्य सरकार असो, कुणीही सुनामी किंवा भूकंपाच्या धोक्याची दखल घेतलेली नाही। ठाणे खाडी तर सुनामीचे केंद्र आहे। जर नेपाळ प्रमाणे भूकंपाचा धक्का बसला तर मोठी वाताहत होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे। देशातील अनेक भागात भूकंप आले आणि शेकडो मृत्युमुखी पडले। गुजरातमधील भुज, महाराष्ट्रातील लातूरमध्ये भूकंपाने थैमान घातले होते। या दुःखद अनुभवाचे केवळ राजकारण करण्यात आले, पण ठोस उपाययोजने नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। ठाणे महापालिका परिसर हा स्फोटाच्या उंबरठ्यावर आहे। दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि नियम डावलून होणाऱ्या अनधिकृत इमारती आणि स्वस्त घरांसाठी खाड्या, तलाव, दलदलीच्या जमिनी, खार जमिनी, नाल्याचे प्रवाह बदलून टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या। या इमारतीपैकी तब्बल 80% बांधकामे कुचकामी आहेत। कळवा, मुंब्रा, दिव्यात उभारलेल्या शेकडो इमारती खाडी बुजवून उभारण्यात आल्यात। या इमारतींचा पाया भूकंप विरोधी नसल्याने धोका टळलेला नाही। मागील 2 दशकात मीरा भाईंदर, वसई, दिवा, शीळ, मुंब्रा, घोडबंदर, टिटवाळा, शहाड, कल्याण, वासिन, खडवली, उल्हासनगर आणि कर्जत परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली ती अनधिकृत इमारतीमुळेच। एकतर या इमारती सरकारी जमिनी लाटून किंवा सरकारी आरक्षित जमिनीवर उभारण्यात आल्यात, तर काही इमारती खाडी शेजारी, नदी शेजारी किंवा खाडी बुजवून त्यात भरणा करून उभारण्यात आल्याने भूकंपाच्या तीव्रतेची सामना करण्यायोग्य नसल्याने जर भूकंप आल्यास ठाणे जमीनदोस्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे। 2 दशकापूर्वी साईराज इमारत ते लकी कंपाऊंड या एकापेक्षा एक दुर्दैवी घटनांनंतरही परिस्थिती जैसे थे आहे। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांवर महिलांनी बाजी मारली आहे। ठाणे महापालिकेच्या 10 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी काल निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली। त्यातील 9 प्रभाग समित्यांमध्ये केवळ प्रत्येकी एक अर्ज आल्याने या समित्यांची निवड बिनविरोध झाली, तर कोपरी प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादीच्या समोर शिवसेनेने उमेदवार दिला नसल्याने ही समिती राष्ट्रवादीकडे गेली।
एकूणच महायुतीचे प्रभाग समितीवरील संख्याबळ 1 ने कमी झाले आहे. कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सौ मनाली पाटील, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षपदी सौ कांचन चिंदरकर, तर रायलादेवी प्रभाग समितीमध्ये सौ आशा कांबळे, वागळे इस्टेट प्रभाग समितीवर सौ संध्या मोरे, तर उथलसर प्रभाग समिती अध्यक्षपदावर सौ महेश्वरी तरे, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी श्री हिराकांत फरडे, कोपरी प्रभाग समितीवर श्री भरत चव्हाण यांची वर्णी लागली आहे. आज उथलसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सौ महेश्वरी तरे यांनी शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी माजी नगरसेवक संजय तरे, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्री घोलप तसेच नगरसेवक सुहास देसाई सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या होत्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.